शरद पवारांची तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. जाणता राजा, अनेक वेळा मुख्यमंत्री, घरातली सगळ्यात महत्वाची पदं कायम घरात. त्या शरदचंद्रजी पवारांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट होताना ते मुख्यमंत्री होते. असं म्हणलं जातं की महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा पारित झाला, मग नंतर बाकीच्या राज्यांनी निर्णय घेतला. मग शरदचंद्रजी पवार अरे हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे का म्हणत नाहीत? जरांगे पाटलांकडे रात्री अपरात्री येऊन पवार फॅमिली भेटते, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकदाही पवार फॅमिली कुठेही जाताना दिसून येत नाही. पवार हे महाजातीयवादी पवार आहेत, महाजातीयवादी. महाराष्ट्रातले कारखाने कुणाला दिलेत बघा, आमदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा, खासदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा, बघा ना, काढा लिस्ट. ज्या धनगराचा एकही खासदार देशाच्या संसदेत जाऊ शकत नाही. आणि पवारांचे जेवढे आमदार खासदार आहेत त्याचा बेस धनगर आहे. 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 धनगरांना खोळ समजता. एक प्रतिनिधित्व, कायद्याच्या समतोल प्रतिनिधित्व नसेल, विकास कसा होणार? प्रश्न कसे मांडले जाणार? कोण भुमरे काय मांडल, कुठल्या भाषेत बोलेल भुमरे संसदेत? येतं का त्याला इंग्लिशचा काय एखादा शब्द? स्पेलिंग तर येते का? भुमरे, दारूचा गुत्ता चालवणारा तू. देसाई उत्तर पाहिजे, रागाला ना कालच्या वक्तव्याचा, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तो कोण गायकवाड फायकवाड? काय रे त्याची लायकी? काय लायकी आहे? काय संसदेत किती वेळा बोलला? या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत. अजून घेऊ का नावं? 7-8 नावं घेऊ. एकनाथराव शिंदे हे 2 नंबर धंद्याच्या टोळीचं नेतृत्व करतात आणि मुख्यमंत्री पदावर बसलेत. हे फुले शाहू आंबेडकरांच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री मात्र एका जातीचं काम करतायत. आमचा थेट आरोप आहे.